Hello guys, let's go for a short ride. एक छोटा सा व्लॉग तैयार करूया आपण. Before that, I will call my friend. Okay guys, let's start a short ride within a city. I'll make sure की मी हे जे व्हिडिओ शूट करतोय त्याला मी अपलोड करता येईल मला यूट्यूबवर. माझ्या मोस्टली डोक्यात हेच प्लॅन आहे. त्या हिशोबाने मी व्हिडिओ यावेळेस तयार करणार आहे. बिकॉज यू नो आय वॉन्ट टू सी माय सेल्फ एज अ यूट्यूब क्रिएटर ऑल्सो नाउ. आई गेस सो. टाइम आ गया है कि नहीं मुझे पता नहीं है, बट स्टार्ट तो कर ही सकते हैं. ऑब्वियसली अच्छी बात है, स्टार्ट करने के लिए रुकना नहीं चाहिए, ऐसे ही लोगों का मानना है. लोग क्या मानते हैं मुझे नहीं पता, बट चलो लेट्स गिव अ ट्राय. आता मी सोसायटी मधून निघालोय. आय एम रायडिंग टुवर्ड्स बिब्बेवाडी, विच इज अप्रॉक्सिमेटली 12 किलोमीटर्स फ्रॉम हियर. सो आपण राईड करत तिथपर्यंत जायचं आणि आपल्याला फक्त आपल्या फ्रेंडला भेटायचं आहे. हॅव टू मीट माय गुड फ्रेंड अँड देन थोडा टाइमपास. ग्रेट ग्रेट गाइस, लफड़ा हो गया. यू कैन सी माय वाइजर. यस, जस्ट लुक एट माय वाइजर. दिख रहा है ये? रुको मैं साइड में लेके दिखाता हूँ. You'll be probably thinking how did I ended up in this situation, but देखो हमें गाड़ी साइड लगन व्यवस्थित नहीं करते है. I do know how to fix this, but ये हमेशा का हो रहा है. I'll tell you what happened. Just please let me like stop घेऊ दे. आणि राईट सुरू न झाल्यावर की माझे नाटके सुरू होतात असं. So as you can see, खत्म है मेरा. Actually happened what? The helmet mechanism, I don't know, this happened with me for the second time. मी त्याला recklessly use करतोय का ते तसंच आहे, I don't know. I have to fix this now. हो गया guys, fix हो गया. Actually याला 2 मिनिटाचं काम आहे, बट हे सगळं परत जाम दाम काढून करावं लागतं ना, ते त्याच्यामुळं माझी रडारडाई असते सारखी. आपण कंटिन्यू करूयात आपल्या ब्लॉगसाठी. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. मला करायचंच आहे जे काय ते. ओके, ये सब हो गया. यस, सो आई विल बी राइडिंग 12 to 13 किलोमीटर्स. एक छोटीशी राईड नाही म्हणता येईल. इट्स मोर लाईक अ रिलेटेबल मीम. त्याला आजकाल मीमच्या ह्याच्यामध्ये दाखवत आहे की दॅट द इव्हनिंग्स वेन स्पेशली बॉईज जेव्हा म्हणत असतात, आय डोंट नो की गर्ल्स पण रिलेट करतील ऑब्विसली जे मला फॉलो करतात, की दॅट इव्हनिंगच्या टाइम मध्ये आज शाम को मिलते हैं, चाय पे चलते हैं. यू नो, आय टोटली मिस द फ्रेंडशिप ओव्हर देअर. जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, मोपॅड होती ऍक्च्युली, आणि मोपॅडवरती आम्ही 3-4 जण हँगआउट करायचो. एक के पास पैसा था, दूसरे के पास गाड़ी, तीसरे के पास कुछ नहीं था, एंड दॅट वॉज द ओनली पर्सन त्याच्यावर आम्ही मस्ती करायचो, जोक्स क्रॅक करायचो. आणि खूप काय आठवतं यार. लाईक those were the evenings which we usually call a beautiful evening with friends. Class वर नाही आहे ना, स्कूल वर नाही आहे ना, कॉलेज वर नाही आहे ना, then hanging out with them was totally, you can relate. But आता जसं जॉब, जसं बँक बॅलन्स, जसं गोष्टी चेंज होतात, we have to change as per that. But yes, मी एकदम विषय त्या साइडला घेऊन चाललोय. मैं इतना खींचूंगा नहीं इसको.
But this is that type of evening. This is that type of evening where मित्र भेटत आहेत and just Saturday Sunday ऑफिस पासून being with friends is good. So let's move on. आपण एक चांगला टॉपिक सध्या काढलेला आहे. सध्या टॉपिक मी तो निवडलेला आहे ऍक्च्युली. माझ्या डोक्यात खूप टाइम पासून होता की दॅट आय शुड मेक रील ऑन दॅट. So the topic was about the earlier stage of getting into riding. Okay, this is not my earlier stage of getting into riding actually, but this is my earlier age of creating content. And as you can see, आता खूप जण हे सगळं करतायत. Okay, there are few people who are actually doing this by उनको कुछ नहीं चाहिए, उनको फेम नहीं चाहिए, उनको कुछ नहीं चाहिए. They are just providing you some good information out there. I'm sorry guys. They are just providing you some good information about few things which you don't know. And they are doing it perfectly. त्यांना फेमची काही गरज नाहीये, त्यांना काही तुमच्या रेप्युटेशनची काही गरज नाहीये. ते लोक खूप रिनाउंड आहेत, डाऊन टू अर्थ म्हणू शकतो आपण, कारण की दे नो हाऊ परफेक्टली दे आर डुईंग देअर वर्क. ओके, अँड दे आर फ्यू पीपल हु आर गेटिंग हु लाईक जे त्यांचं नॉलेज आहे, जे त्यांच्याकडनं ते शिकायला मिळतंय, दे आर ट्राईंग इट, दे आर अप्लाइंग इट ऑन देअर ओन. पैसा हा डंपर फुल स्पीड मध्ये चाललाय. सगळी धूळ कचरा उडवत. I hope my mic is recording it perfectly. भाई ने दोनों जगह की गाड़ियों को रोक दिया. चलो, let's move it forward. So what I was saying कि या लोकांमुळे ऍक्च्युअल जी इन्फॉर्मेशन पाहिजे असते तुम्हाला, लाईक वेन आय वॉज अ बिगिनर, मी खूप जणांना फॉलो करायचो, बट ह्याच्यामधले 5% मध्ये असे लोक होते की दॅट दे वर प्रोव्हाइडिंग मी अ प्रॉपर नॉलेज. ओके, फक्त बोलण्यासाठी नाही, दे वर ऍक्च्युअली प्रॅक्टिकल. आणि हे जेव्हा मी इम्प्लिमेंट केलं माझ्या पहिल्याच्या बाईकमध्ये, विच वॉज माय फर्स्ट बाईक, तेव्हा मी त्याच्यावरती इम्प्लिमेंट केलं, मी एक्सपेरिमेंट केलं, मी ट्राय केलं, मी त्याची काळजी घ्यायला शिकलो. सो दॅट वॉज ऑल बिकॉज ऑफ देम. क्लिअरली दॅट वॉज ऑल बिकॉज ऑफ देम. आणि मी आजही त्यांना फॉलो करतो आणि त्यांचे जे इन्फॉर्मेशन आहेत ते पण ऑब्विसली काही शिकत आहेत, मी पण शिकतोय, मी पण काही एकदम प्रो लेवलवर नाहीये. सो इन सब में ओके देयर इज अ बिग सिनेरियो. या सगळ्यामध्ये काही कंटेंट क्रिएटर असे आहेत की दे डोंट इवन नो द मीनिंग ऑफ रायडिंग. रायडिंगचा अर्थ काय मला तुम्ही सांगा. रायडिंग इज यार इट्स अ फ्रीडम, it's a freedom. You meet new people. How don't you understand? You are actually having a connection with beautiful bikes and plus nature. रायडिंगच्या कम्युनिटी मध्ये हेच गोष्टी असतात. दे आर नो वन टू ते तुम्हाला हे सगळं सांगत बसणार नाहीये. भाई साहब यार, क्या सही लोकेशन है यार. परफेक्ट इव्हनिंग आय गेस. मला जे खूप टाइम पासून पाहिजे होतं हे मला मिळतंय. मस्त सनसेट होतोय. आणि अरे हा, ऍक्च्युली आय कांट शो यू फ्रॉम माय पीओव्ही, कारण की माझं जे चिन माउंट होतं, ऍज यू कॅन सी, माझं चिन माउंट मी काढलंय. ऍक्च्युली झालं असं की दॅट आय हॅड टू मला फुल हेल्मेट क्लीन करायचं होतं आतमधून. आय हॅड टू रिमूव्ह ऑल माय पॅडिंग आणि मी क्लीन केलंय ते. आणि ते क्लीन करताना हे निघालं ऍक्च्युली एक साईडून. सो माउंट आहे माझ्याकडं, इट इज विथ मी, बट मला 3M ची टेप पाहिजे ऍक्च्युली. 3M ची टेप मिळाली 2 साईडमध्ये तर काम झालं. मी परत मला लावता येईल अँड आय कॅन शो यू माय पीओव्ही.
त्याची वाट बघतोय मी. अँड ऑल्सो आय वॉज थिंकिंग टू ट्राय विथ न्यू माउंट्स, कारण की एकाच डायरेक्शनवर बघून बघून ते लोकांना बोर सुद्धा झाला असेल. बट सो मी लेट्स सी, थोड़ा सा बजेट बढ़ाना पड़ेगा ऑब्वियसली. हा माउंट झाला आणि एक मागं एक बॅक POV घेण्याचं एक ट्राय करायचं आहे मला ॲक्च्युली. अँड आय वॉज थिंकिंग टू बाय अ न्यू कॅमेरा ॲज वेल, अँड दिस टाइम दिस वुड बी समथिंग बिगर. सध्या डोक्यात विचार आहे, फक्त तो विचार आहे. मला ते पॉसिबल करी करायचं है, उसको थोड़ा टाइम लगेगा. पॉसिबल तो करना है, बट ऑब्वियसली वी आर करंटली ॲट माउंट कार्मल. या जागेचं नाव खूप फनी आहे ॲक्च्युली. आय डोंट वॉन्ट टू से इट, बट मैं बोलूंगा. इट इज लुल्ला नगर. एव्हरी टाइम मी हे कोणाला कधी सांगतो किंवा मी या जागेवर आलो तर आय कांट कंट्रोल माय सेल्फ. हाऊ कॅन समवन नेम अ प्लेस लुल्ला नगर? बापरे, हो, हसून हसून माझं ऍक्च्युली पोट दुखतंय. मी खूप हसतो या जागेवरती, बट मी एवढं नाही त्याचं बॅक बिचिंग करणार. मी लहानपणापासून पुण्यात राहतोय आणि आय हॅव नोन दिस प्लेस. गाइस, मेरे दोस्त का फोन है, एक सेकंड. बोलायचं नव्हतं, बट माझा मित्र मला परत फोन करून विचारला की तू एक्झॅक्टली कुठे आहेस. आणि ऑब्विसली मला सांगावं लागलं त्याला की मी लुल्ला नगर मध्येच आहे अजून. ओके, जोक्स अपार्ट. मस्त गोल्डन आवरचा टाइम चालू आहे, गेस. ए भाई, सेल्फी ले ले. ओके, आय विल यूज दॅट इमेज ॲज अन सेल्फी. हा, सो मस्त उतार आहे आणि या साइडून मला माझं POV दाखवता येणार नाही, बट ऑब्वियसली यहाँ पे सन आ रहा है तो एकदम से वो इट इज अ गुड, क्या बोलते हैं उसको, गोल्डन आवर मूवमेंट. ए भाई, हा माउंट काय मला भीती देतो का सारखा? लास्ट टाइम पण असा पडला होता, म्हणजे असा तोंडावर नाही, असा वरती आकाशात उघडा. I hate my mind so much. सो आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे आपल्या फिरेंड कडे आणि हा बसलाय, मस्त बसलाय हा. काय एवढं लागतं का? मी व्लॉग कर देतोय, व्लॉग न्यू इयर रेझोल्युशन देतोय मी स्वतःला. हा, हेच प्रॉब्लेम असतं मुलांचं. भेटल्यानंतरला पहिला प्रश्न हाच आहे, काय करायचं? हसतो कशाला? तू सांग मला.